तर आता पुढची बातमी बघूयात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाला अजित पवार सुद्धा उपस्थित आहेत। तर धनंजय मुंडे सुद्धा अधिवेशनासाठी शिर्डीत दाखल आहेत। अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। पालकमंत्रीपदी डावललं गेल्यानंतर धनंजय मुंडे पहाटे शिर्डीमध्ये आज दाखल झाले। मुक्तीसाठी आपण चर्चा करत होतो, त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळी मतं मांडत असताना बऱ्याच जणांनी वेगवेगळे दाखले देण्याचा प्रयत्न केला। दिशा विकासाची वाट पुरोगामी विचारांची या संकल्पासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका कुठल्याही क्षणी सुप्रीम कोर्ट त्यांनी निकाल दिल्यानंतर लागणार आहे, त्याच्यावरती जबाबदारी आपली सगळ्यांची आहे। आणि या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्यासाठी आणि एकंदरीतच पुढची आपली नवसंकल्प शिबिर 2025 हे घेत असताना पक्षाची पुढची वाटचाल कशी असली पाहिजे याकरता साईनगरी शिर्डी येथे आपण हे शिबिर आयोजित केलं। यामध्ये मला आशुतोष काळे आज आपल्यामध्ये इथं तो थांबू शकला नाही, त्याची पहिलीच दौरा ठरलेला होता परदेशामध्ये, पण पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये हे 2 दिवसाचं 18-19चं शिबिर होतं। पण काही कारणांनी थोडंसं जागेचा अडचण आली आणि त्याच्यातून नंतर अचानक हा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यात हे शिबिर इथं आपण शिफ्ट केलं। परंतु आशुतोषनी सुरुवातीला सगळं लक्ष दिलं, त्याच्यानंतर त्याच्या अनुपस्थितीमध्ये बाबासाहेब कोते असतील, सुजय जगताप, कपिल पवार, संग्राम कोते, अशोक सावंत आणि इतर अनेक सहकाऱ्यांनी कष्ट केले आणि कमीत कमी वेळेमध्ये या शिबिराचं नियोजन अतिशय चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला। आपण लिमिटेड लोकांना बोलवलेलं होतं। काल थोडीशी माझ्याकडे एक तक्रार आली की दुपारचं लंच असताना थोडं काही ठिकाणी संख्या दुपटीनच वाढली। आपण काहीतरी 500 धरलेले होते ना, 1000च्या पुढे संख्या झाली, त्यामुळं थोडंसं काहींची काल गैरसोय झाली, पण रात्री त्याची नोंद घेण्यात आली आणि आत्ताही संख्या जरा जास्तच दिसते, जरा वाढवलेलं बरं होईल असं, कारण बघा ना मागे बरेच जण उभे आहेत, तर त्या पद्धतीनं आपण सगळेजण करतोय। मी या शिबिराच्या नियोजनासाठी आशुतोष काळे हे तिकडे गेल्यानंतर त्यांना मी सांगितलेलं होतं, आशुतोष तू नसला तरी तुझे टीम तिथं असली पाहिजे आणि त्यांचा स्टाफ फार मोठा सहभाग त्यांनी गेले 7 दिवस म्हणजे तटकरे साहेबांनी सूचना केल्यानंतर रात्रंदिवस ही लोक इथं राबत होती आणि त्याच्यामुळं त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो। त्याचबरोबर आपल्या संघटनेचे शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे, सूरज चव्हाण, लतीफ तांबोळी, संजय तटकरे या सगळ्या टीमनी पण तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली एक चांगल्या प्रकारचं शिबिर इथं आयोजित केलं। त्याबद्दल व्यक्तिशः माझ्या वतीनं सर्व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून मी आभार देखील मानतो। एकंदरीत काल तटकरे साहेबांनी सुरुवात केली, त्यांनी काही भूमिका मांडली। संदीप चव्हाण, सयाजीराव शिंदेंनी एक सांगितलेलं बरं आहे, मी तो विचार केला, उद्याच्या अर्थसंकल्प मांडत असताना हे जे काही आपण श्रद्धेला खूप महत्त्व देत असतो, कुठं ना कुठं प्रत्येकाची निष्ठा असते, श्रद्धा असते, तिथं दर्शन घेण्याच्या करता आपण जात असतो आणि त्याच्यावर ते रोपाचं जे काही सांगितलं, मी आता वन खातं आणि काही लोकांना घेऊन बसतो, पण ते केलं तर आज पर्यावरणाचा जो असमतोल होतोय, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे। काही जण तर सांगतात, परवा माणिकराव कोकाटे, आम्ही आपले पंकजाताई, आम्ही सगळेजण बारामतीच्या शिबिराला होतो, तिथं तर काही तज्ज्ञांनी सांगितलं की पुढं पाऊस सारखाच पडत राहणार आहे, फार विचित्र परिस्थिती होणार आहे, पुढं काय होईल ते सांगता येत नाही, पण हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, त्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, त्याच्यामुळे भावी पिढीचं नुकसान होऊ नये आणि म्हणून काही सूचना अतिशय विधायक अशा पद्धतीने सयाजीरावांनी मांडलेल्या आहेत, त्याची पण नोंद मी सगळ्यांची भाषणं आम्ही सगळेच जण ऐकत होतो, फार बारकाईनं ऐकत होतो। आज देखील काल एवढी
सकाळी इतक्या वाजता सुरू होणार म्हणून प्रांताध्यक्षांनी सांगितलेलं होतं. मेन प्रांताध्यक्ष जवळपास सारखेच आलो, तुमच्या मागे मी अर्धा मिनिटच होतो, त्याच्यामुळं मी वेळेत आलो. परंतु मला मुश्रीफ साहेबांचं, बाबासाहेब पाटलांचं, माणिकराव कोकाटेंचं विशेष अभिनंदन करायचं की ते वेळेत आले. बाकीचे मंत्री उशिरा आले, ते जाऊ द्या, पण हे वेळेच्या आधी तुम्ही सगळेजण इथं आला. माझं म्हणणं आहे की कधीतरी अशा प्रकारचा प्रसंग असतो, सर्वांनी पक्षासाठी वेळ देणं गरजेचं आहे. पक्ष म्हणून, एक परिवार म्हणून आपण ज्यावेळेस काम करतो, माणिकरावांची तर सगळ्यांना नाशिककरांना पण ओळख आहे, किती दुपारी कितीला तयार होतात. दिलीप, हसू नको, पण ते पण आज लवकर आलेले होते. नरहरी तुम्ही नव्हते आले वेळेत. तर सर्वांनी याची नोंद घ्यावी, कार्यकर्त्यांनी पण नोंद घ्यावी. सकाळी सुरुवात कामाला केलेली, आम्हालाही वाटायचं की आम्ही फार लवकर सुरुवात करतो, आमदार लोकांना माहिती असेल. परवा पंतप्रधानांनी असंच आम्हाला 3 तास वेळ दिला सगळ्या महायुतीच्या आमदारांना, आणि ते त्यांचे वेगवेगळे अनुभव सांगत होते, आम्ही ते ऐकत होतो. समोरनं काही जण प्रश्न विचारत होते. आपले विक्रम काळेजी देखील तिथं प्रश्न विचारायचा प्रयत्न करत होते. आणि तिथनं माझ्या मनात आलं की बाबा, सगळे मला म्हणतात दादा तुम्ही पहाटे उठता, लवकर कामाला लागता. म्हटलं पंतप्रधान कधी उठतात ते तरी बघू. त्यांना मी विचारलं, साहेब आपण PM साहेब आपण कितीला उठता? ते म्हणले मी 3.5 तास झोपतो, 3:30ला उठतो. रोज योगा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं व्यायाम हा माझा असतोच. मी शरीराला वेळ देतो. त्यांनी तर आम्हाला सगळ्यांना सांगितलं, मी पण तुम्हाला सांगतो की ते तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने आपल्या परिवाराचं वर्षातनं एकदा पूर्णपणे संपूर्ण चेकिंग हे करून घेतलं पाहिजे. तुमची माझी तब्येत चांगली असेल तर पुढं आपण काम करू शकतो. तब्येत एकदा ढासळली तर किती तुमचा कामाचा उरक असला तर कुणी तुम्हाला ते काम होऊन देत नाही, आणि लोक लगेच पाठी फिरवत असतात. हा मनुष्य स्वभाव आहे, हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या काही चांगल्या गोष्टी ज्यावेळेस कानावर येतात त्याबद्दलची नोंद घेतली पाहिजे. त्यांना झोपच कमी आहे आणि सतत देशाचा विचार करत असतात, कसं आपलं $5 ट्रिलियन ही इकॉनॉमी होईल, वेगवेगळ्या भागाचा विकास कसा होईल, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. नाही मी नाही उठत, मी नाही. हो, आपण दोघं बरोबरच जाऊत. त्यामध्ये हे घेतलं पाहिजे. आणि ह्या अशा पद्धतीने हे सगळं शिबिर आपण पार पाडलेलं आहे. त्याच्यामध्ये आज लवजी कानड्यांनी खरंच चांगली मतं मांडली. बऱ्याचदा खूप कार्यकर्त्यांना आम्ही पुरोगामी विचाराचे आहेत, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे आहेत. बऱ्याच कार्यकर्त्यांना त्याच्याबद्दलची माहिती देता येत नाही, परंतु त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना ते समजून सांगण्याचं काम केलं. प्रमोद हिंदुरावला आज काय झालं होतं काही कळलं नाही, एकदम गाडी जोरातच सुटली होती. पण मी त्याला भाषण करायला लागलं की मी तटकरेंकडे विचारले, ही कशाला उठ? ते म्हणले नाही त्यांना आज भाषण करायचंय. सुरेखाताई तुम्ही पण अतिशय चांगलं विचार मांडले. मुश्रीफ साहेबांना तर प्रत्येक शिबिरात पाठवलं पाहिजे आता इथून पुढं. धनंजय मुंडेंची गाडी जे मधी असं वावटं उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं, आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे. दिलीप वळसे पाटील तर म्हणत होते मला बोलायचं नाही, प्रफुल्लबाईंना बोलू द्या. पण माईक हातात आल्यावर तर सगळं काही आम्हाला जे संघटनेला सांगायला पाहिजे की या पद्धतीनं आपण पुढे निर्णय घेतले पाहिजे. त्याची नोंद खरोखरीच आपण सगळेजण मिळून ह्याची नोंद घेतलेली आहे. आणि तटकरे साहेबांचं, प्रफुल्लबाईंनी आत्ता केलेलं मार्गदर्शन, अशा पद्धतीनं हे सगळे भाषणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रथम गोष्ट सांगायची की येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे कुणी ह्या पदाच्या करता इच्छुक आहात किंवा काही इथं नसतील पण आपापल्या भागात ते इच्छुक आहेत, त्यांना उमेदवारांनी, त्या सगळ्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे.
आणि त्याच्याकडे 25 घरांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आणि तो कार्यकर्ता 25 घरामध्ये सरासरी साधारण 4 मतं तुम्ही धरली तर 100 मतदारांच्या पर्यंत पोहोचेल. यंदा बहुतेक निवडणूक ही प्रभागावर होणार आहे. नगरपालिकेला ती वॉर्ड वाईज होईल. नगरपंचायतीच्या राहिल्या असतील तर त्या वॉर्ड वाईज होतील. पण ज्या महानगरपालिका आहेत त्या 4चा प्रभाग राहणार आहे. कारण मागे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर सरकारमध्ये काम करत असताना तेव्हा एकनाथरावांनी मुद्दा मांडला 4चा करा, काहींनी मांडला 2चा करा. तर उद्धवजी त्यावेळेस म्हणले होते 2 राहू द्या, 4 राहू द्या, 3चा करू. आणि त्यावेळेस आपण 3चा केलेला होता. परंतु त्याच्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सरकारमध्ये नव्हतो आणि एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं देवेंद्रांनी सगळ्यांनी मिळून सरकार केलेलं होतं, त्यांनी मात्र ते 4चं करून घेतलेलं आहे. आणि त्याकरता मला तुम्हाला सांगायचं की जसं एका कार्यकर्त्यांनी 25 घरं आणि 100 मतं तिथपर्यंत पोचायचंय, त्याच्यामध्ये समजा प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवारांनी 50-50 असे कार्यकर्ते तयार केले आणि त्यांनी 200 त्या बाबतीमध्ये जर 200 लोक होतील, 50 प्रभाग 1 मधल्या एकाचे, दुसऱ्याचे, तिसऱ्याचे, चौथ्याचे असे मिळून त्याच्यात जवळपास 20,000 मतापर्यंत आपण पोहोचू शकतो. आज इथं पिंपरी चिंचवड पण सहकारी आहेत, माझ्या पुण्यातले पण आहेत, कोल्हापूरचे पण आहेत. मगाशी महानगरपालिकेचं बोलत असताना किंवा काल नजीबने आणि राजलक्ष्मीताई भोसलेंनी, कारण दोघांनी कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये काम केलेलं असल्यामुळं राजलक्ष्मीताई तर मेयर म्हणूनच पुण्यामध्ये काम करत होत्या आणि त्याकरता खरं तर त्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचा नेता असला की ती महानगरपालिका आपल्या ताब्यामध्ये यायला सोपं जातं. मला आठवत आहे मुश्रीफ साहेब इथं बसले, कोल्हापूरला आपल्या याला एकाला जमायचं नाही म्हणून काँग्रेसनं आपण मिळून ते करायचो. नव्या मुंबईमध्ये गणेश नाईकांच्यावर जबाबदारी साहेब नेहमी द्यायचे. गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली थ्रूआउट मुंबईची महानगरपालिका आलेली होती. 25 वर्ष पुणे महानगरपालिका आम्ही ताब्यामध्ये ठेवलेली होती. 10 वर्ष पुणे पिंपरी चिंचवड, 25 वर्ष आणि 10 वर्ष पुणे महानगरपालिका. सांगायचं तात्पर्य की आता आपण वेगवेगळ्या महानगरपालिका, सांगली असेल किंवा सांगली मिरज कुपवाड असेल किंवा आपल्या इकडे सोलापूर असेल, अनेक महानगरपालिका अस्तित्वात आल्यात. त्या ठिकाणी तशा प्रकारे कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आणि उमेदवारांनी पण अशा प्रकारे 50-50 कार्यकर्ते जे तिथं 100 प्रत्येक कार्यकर्ता 100 मतापर्यंत पोहोचू शकेल. 5,000 5 चौक 20 प्रभागातली 4 धरले तर 20,000 या पद्धतीनं जर आपण केलं तर निश्चितपणे आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहकारी मित्रांना तशा प्रकारची सूचना मी करतो. तसं पक्षाकडनं देखील तुम्हाला लेखी कळवण्यात येईल. त्याबद्दलची पण नोंद आपण ह्या निमित्तानं घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. खूप जणांनी बोलत असताना एकंदरीतच आपण ज्या भागामध्ये हे शिबिर घेतलेलं आहे, सर्वकालीन सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या म्हणून ज्यांची जगभर ओळख आहे त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीमध्ये असलेल्या ह्या अहिल्यानगरमध्ये त्याचं नामांतर मधल्या काळामध्ये झालं. या मातीला मी सुरुवातीला वंदन करतो. अहिल्यादेवी होळकरांनी कधी पण राजमाता हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या श्री साई बाबांची पण कर्मभूमी आणि साई नगरीला शिर्डीला पण साईबाबाचं पण आपण दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्या पुढं पण नतमस्तक झालेलं आहे. या शिर्डीला पण मी वंदन करतो आणि त्या अहिल्यानगरीच्या या भूमीतून एक विकासाची दिशा आणि साईबाबांच्या शिर्डीतून पुरोगामी विचारांची वाट धरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे वाटचाल करणार आहे.
ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. तुम्ही 2 दिवस पूर्ण वेळ त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला. प्रमुख नेत्यांनी आपले आपले वक्त्यांनी आपापले विचार त्या ठिकाणी मांडले. आता आज या शिबिराचा समारोप होत असताना नवसंकल्पाच्या ध्येयपूर्तीसाठी स्वतःला झोकून देऊन पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्याची ही सुरुवात आहे. त्याचा उल्लेख अनेकांनी आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केला. आपल्याला पक्ष संघटन वाढवण्यासाठी आज पण काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की अधिकाधिक तरुण तरुणींना, अधिकाधिक माता भगिनींना, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक अशा अनेक घटकांना पक्षात आणणं आणि पक्ष कार्यात सक्रिय ठेवणं यासाठी आपल्याला सगळ्यांना कामाला लागण्याची ही सुरुवात आहे. आणि येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळ असला पाहिजे हे आपण आपल्या सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आपापल्या गावात परतल्यानंतर आदेशाची वाट न बघता पक्षवाढीच्या कामाला आपण त्या ठिकाणी लागावं. आणि राज्यातल्या प्रत्येक गावात साधारण चौकात नाक्यावर देखील पक्षाचा बोर्ड आणि पक्षाचा झेंडा लागेल. प्रत्येक गावात आळीत गल्लीत पक्षाचा नवीन सक्रिय कार्यकर्ता या निमित्तानं तयार होईल यासाठी देखील आपण काम केलं पाहिजे. बऱ्याचदा मागे आपण तशा प्रकारचा कार्यक्रम घेतला होता, परंतु आता बऱ्याचशा ठिकाणी बोर्ड त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं स्वागत करत आहे अशा पद्धतीचे बोर्ड आपल्याला पाहायला मिळत नाही. इव्हन सूरज पण इथं आहे, युवकमध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला इथून पुढं माझ्या आमदारांना पण मला सांगायचं, जिल्हाध्यक्षांना सांगायचंय, आपापल्या भागामध्ये तशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी कामाला सुरुवात केली पाहिजे. यासाठी आपल्या गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीत पक्ष वाढवण्याचा आणि पक्षाचा पुरोगामी विचार हा पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर काय होतं, बऱ्याचदा अनेकदा अनेकांच्या बाबतीत असं बघितलंय, कार्यकर्ता पक्ष वाढायला बाहेर पडतो पण तेव्हा हा असतो एका पक्षात, त्याची बायको दुसऱ्या पक्षात, मुलगा तिसऱ्या पक्षात आणि मुलगी अपक्ष आणि भावकीचा विरोध असं त्या ठिकाणी होता कामा नये हे अजित पवार सांगतो. तर त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टीची नोंद सगळ्यांनी घ्यावी. एक एक करत घरातल्या, दारातल्या, कुटुंबातल्या, गावातल्या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आपल्या पक्षाचं घड्याळ हे वाढवायचंय. त्यासाठी आतापासूनच आपण कामाला लागलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर लागतील त्या दृष्टिकोनातून आपण कामाला लागलं पाहिजे. एक मी बघितलं कालच्या लोकसभेच्या निकालाचा उल्लेख ज्यावेळेस प्रफुल्लबाईंनी केला त्यावेळेस मला पण किंवा आम्ही सगळेच, माणिकराव कोकाटे काही लाखांनी मागं होते, मी पण 48,000 लोकसभेला मागं होतो, असे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं मागं होते. परंतु सगळ्यांनी प्रयत्न केला आणि स्थानिक तरुणांच्या मध्ये बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुखाची नियुक्ती आणि त्याच्या नावाची यादी वगैरे या जर गोष्टी आणि बूथ प्रमुखाला आपण, मी आता जरा बारामतीमध्ये गेल्यानंतर असंच करतो, बाबा तिथला बूथ प्रमुख कोण आहे आणि त्यांनी मला सांगावं की त्या गावामध्ये काय समय, सर्वांचाला त्याचा मान सन्मान मी देतोच, तो दिलाच पाहिजे, त्याशिवाय चालणारच नाही. परंतु आपण बूथ प्रमुखाला मान सन्मान द्यायला लागलो तर आपोआप त्याचं महत्त्व त्या ठिकाणी गावामध्ये वाढतं. आणि यांनाही वाटतं की फक्त निवडणुकीच्या पुरतंच आम्हाला राबवून घेत नाही, तर नंतर पण आम्हाला पक्षामधनं आणि नेतृत्वाकडनं मान सन्मान मिळतो. ह्याची पण नोंद सर्व भागातल्या माझ्या लोकप्रतिनिधींनी या निमित्तानं घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. एक लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र, एकता, त्याच्यामध्ये समता, बंधुतेचा विचार इथल्या मातीमध्ये खूप खोलवर त्या ठिकाणी रुजलेला आहे. इथं जातीय द्वेष, धार्मिक हिंसेला तसं बघितलं तर स्थान नाही. तशा पद्धतीचे राजकारण काही दिवस चालेल, परंतु दीर्घकाळ लोकांच्या मनामध्ये राहायचं असेल तर या सर्वांना बरोबर घेऊन जावं लागेल. काही घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत, त्याचा उल्लेख काही माझ्या सहकाऱ्यांनी केलाय, त्याची नोंद पण आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे.
परंतु येणाऱ्या काळामध्ये समाजातला शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, तरुणांच्या, माता भगिनींचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आणि दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, दुर्बल, वंचित, उपेक्षितांच्या बांधवांच्या कल्याणासाठी समाज घटकांच्या जीवनात बदल घडवून आणायचं, याच्यामध्ये राज्याची सत्ता आपल्याला उपयोगात आणायची. आपल्याला बहुमत प्रचंड मिळाले. कधी राज्याच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत कुठल्या युतीला किंवा आघाडीला कधी मिळालेलं नव्हतं किंवा कुठल्या पक्षाला मिळालं नव्हतं. ते आता जनतेने दिले. जनतेने त्यांच्याकडची जबाबदारी पार पाडलेली. आता जबाबदारी आपल्यावर सगळ्यांच्यावर आहे. मी अर्थमंत्री म्हणून त्याचा सातत्याने विचार करतो. आज शिबिर संपल्यानंतर देखील मी बारामतीला जाऊन बक्षीस वितरण करून मुंबईला जाणार आहे. मला आता उद्यापासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटला मी एकत्र करून भेटून चर्चा करणार आहे. पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आधी ती काल बोलत असताना तिने सांगितलं, लोकसभेच्या निकालाच्या नंतर ज्यावेळेस आपण जरा हतबल झालो होतो, नाउमेद कार्यकर्ता होतो का काय, थोडासा तो सगळा विचार करायला लागलेला होता. आणि त्याच्यातून आपण 2 महत्वाच्या योजना आणल्या. एक लाडकी बहीण योजना, जी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी आपलीशी त्यांना वाटली आणि त्यांच्यापर्यंत आपण पोहोचायचा प्रयत्न केला आणि त्याचा फार चांगला परिणाम महायुती सत्तेवर येण्याच्या करता झाला. तसंच माझ्या 3, 5, 7.5 हॉर्स पॉवरच्या जो माझा शेतकरी आहे, काळ्याईची इमाने बरे सेवा करणारा, त्याला तिथं काम करत असताना मोफत वीज देणं, त्याच्यात पण चांगला फायदा माझ्या शेतकरी वर्गाचा झालेला आहे. पण त्यावेळेस वेळ कमी होता आणि वेळ कमी असेपर्यंत आम्हाला महिला बाल विकास विभागातर्फे महिलांच्यापर्यंत पोचवायचं होतं. पुढच्या तारखा आचारसंहितेच्या येत होत्या. आम्ही जाहीर केल्यानंतर कसं करायचं, काय करायचं, त्याच्याकरता IT विभागाला घेऊन शिवराजसिंह चव्हाण साहेबांशी पण जरा चर्चा करून आम्ही त्यांनी काय केलं, आपण काय केलं पाहिजे, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मगाशी मुश्रीफ साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. ज्यावेळेस वैयक्तिक एखादा लाभ त्या लाभार्थ्याला मिळतो त्यावेळेस ते लक्षात ठेवतो. जनरल तर कामं किती केलं तर लोक म्हणतात त्यांचं कामच आहे, केलं म्हणून काय बिघडलं. पण इंडिव्हिज्युअल लाभ वेगवेगळ्या योजनांचा मिळाला तर मग मात्र ते ध्यानामध्ये ठेवतो आणि ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा माझ्या पदाधिकाऱ्यांनी किंवा माझ्या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता बघा, मी आपल्याला थोडा सुतोवाच करतो. यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना तो आपल्या राज्याला आर्थिक शिस्त, केंद्राने जे काही मीटर लावलेलं आहे की एकंदरीत तुम्ही किती कर्ज काढू शकता, तुमचं स्थूल उत्पन्न किती आहे, त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी असतात. आपला GST किती येतोय, आपल्याकडे काही महत्वाची खाती आहेत, त्याच्यातनं उत्पन्न कसं वाढेल, GSTचं असेल, एक्साईजचं असेल, काही महत्वाचे लोकांना अन्न देणे